नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला बसलेल्या मोठ्या धक्क्यांबाबत नवीन माहिती आता समोर येते. BSFच्या जम्बू फ्रंटियरचे IG शशांक आनंद यांनी सांगितलं, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्करानं आंतरराष्ट्रीय सीमेच्या लागून असलेल्या पाकिस्तानातील 118 पुढील चौक्यांचा नाश केला, ज्यामुळे त्यांची मॉनिटरिंग आणि सुरक्षा व्यवस्था ही कोलमडली. त्यामुळं पाकिस्तानला 72पेक्षा अधिक दहशतवादी लॉन्च पॅड्स आतल्या भागात हलवण्यास भाग पाडलं गेलं. यावरून स्पष्ट होतं की भारतीय सेनेच्या कारवाईमुळं पाकिस्तानला रणनीतिक पातळीवर मागं हटावं लागलं. IG आनंद यांच्या मते भारतीय सैन्यानं सियालकोट सेक्टरमध्ये 3 मोठे लॉन्च पॅड्स नष्ट केले होते, पण अजूनही सियालकोट आणि जफरवालच्या 40-50 किलोमीटर आतल्या भागात सुमारे 72 लॉन्च पॅड्स सक्रिय आहेत. याशिवाय 60पेक्षा अधिक लॉन्च पॅड्स डेप्थ एरियामध्ये आहेत. या तळांवरील दहशतवादी हालचाली चढ उताराच्या स्वरूपात राहतात आणि सीमापार घुसखोरीची तयारी झाली की हे तळ सक्रिय केले जातात. IG शशांक आनंद यांनी स्पष्टपणे सांगितलं, भारतीय लष्कर आणि BSF सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवली जाते. त्यांनी इशारा दिला, पाकिस्तान आणि त्यांचे समर्थित दहशतवादी भविष्यात कुठलीही चूक करतील तर भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू करण्यात अजिबात वेळ लागणार नाही. भारतीय जवान आणि अधिकारी प्रत्येक परिस्थितीसाठी पूर्णपणे सज्ज आहेत आणि कोणत्याही आव्हानाला अधिक कठोर आणि अचूक उत्तर दिलं जाईल. IG आनंद म्हणाले, 1965, 1971, 1999 कारगिल युद्ध किंवा ऑपरेशन सिंदूर, BSFला पारंपरिक असो वा हायब्रिड युद्ध असो, सर्व युद्धांचा उत्तम अनुभव आहे. आम्ही तयार आहोत, ते पुढे म्हणाले. मे महिन्यात पाकिस्तानला जितके नुकसान दिलं त्यापेक्षा जास्त करण्याची आमच्यात क्षमता आहे. जम्मू परिसरात आम्ही 118 पाकिस्तानी पोर्ट्स उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यांच्या सर्व्हिलन्स उपकरणांचं प्रचंड नुकसान केलं. सरकार जशी धोरणं ठरवेल, BSF त्यात आपली भूमिका निभावेल. बातमी अभिमान वाटावी अशी आहे. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांची गती मंदावू लागली असताना भारतानं 2025-26च्या दुसऱ्या तिमाहीत 8.2% इतक्या वेगानं वाढ सिद्ध केलेली आहे. हा फक्त आर्थिक आकडा नाही, हे भारताच्या आत्मविश्वासाचं, स्थैर्याचं आणि सुधारणात्मक धोरणांच्या यशाचं प्रमाणपत्र आहे. एनओसीचे ताजे आकडे तज्ज्ञांच्या सर्व अंदाजांना मागे टाकत आहेत. 7 ते 7.5% या अपेक्षांच्या पुढे झेप घेतलेली 8.2% वाढ सांगते की भारताची प्रगती ही आता नशिबाची कृपा नाही तर सुयोग्य रणनीतीचा परिणाम आहे. देशांतर्गत मागणीतील वाढ, सेवा क्षेत्राची सातत्यानं वाढती ताकद आणि उत्पादन क्षेत्रातील नवीन ऊर्जा यांनी अर्थचक्राला नवीन उंचीवर नेलेलं आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सामान्य भारतीयांचा विश्वास. खाजगी उपभोग 7.9% वाढ याचंच द्योतक आहे. नागरिक, व्यापारी आणि ग्राहक भविष्याबद्दल निश्चित असतात तेव्हाच अर्थव्यवस्थेला गती मिळते. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रातील 9% आणि 7%च्या आसपासची तेजस्वी वाढ हे दर्शवते की मेक इन इंडिया आणि उत्पादन क्षमता केंद्रित धोरणं आता प्रत्यक्ष परिणाम देत आहेत. जागतिक मंदीच्या छायेतही भारताचा औद्योगिक आत्मविश्वास दृढ उभा आहे. हीच आत्मनिर्भर दृष्टिकोनाची कमाल आहे. सेवा क्षेत्र, जे भारताची ताकद आधीपासून राहिलेलं आहे, या तिमाहीत 10%पेक्षा जास्त वाढ होऊन ते आलेलं आहे. वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि प्रोफेशनल सेवांचा विस्तार हे संपूर्ण देशात आर्थिक क्रियाशीलतेचा ठसा उमटवत आहे. GSTमधील अलीकडील सुधारणा, विशेषतः आवश्यक वस्तूंवरील कर कपातीमुळं बाजाराला दिलासा मिळाला असून उपभोगाला चालना मिळालेली आहे. येत्या तिमाहीत याचा आणखी विस्तृत प्रभाव दिसेल. जीवनमानात झालेली सुधारणा, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचा प्रसार या सर्वांनी उत्पादन आणि उपभोग दोन्ही स्तरावर बळ दिले. आज भारत जगातील सर्वात वेगात वाढणारी नव्हे तर सर्वात तत्पर आणि नवोन्मेष समर्थ अर्थव्यवस्था म्हणून उभा आहे. हो, राजकोषीय तुटीचे आव्हान समोर आहे, परंतु सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता ही वाढ सरकारी भांडवली गुंतवणूक आणि कल्याणकारी उपक्रमांचं फलित आहे. विकासाचा वेग कायम राहिला तर ही तूट दीर्घकाळात स्वतः समतोलत येईल. अमेरिका, युरोपातील मागणी कमी होणं, भूराजकीय ताणतणाव आणि तेलाच्या किमतीतील चढउतार अशा जागतिक अनिश्चिततेतसुद्धा भारताचं हे प्रदर्शन खरोखरच लक्षणीय आहे. आपली अर्थव्यवस्था बाह्य धक्क्यांना तोंड देत अधिक लवचिक आणि संतुलित रचनेच्या दिशेनं प्रवास करते, हे यावरून दिसतं. 8.2% हा आकडा एका तिमाहीचा उत्सव नसून
स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या जगाची नवी आर्थिक धुरी बनण्यास सज्ज अशा भारताचा आरसा आहे. हा विकास मजबूत पायावर उभा राहिलेल्या राष्ट्राच्या वाटचालीचा पुढचा टप्पा आहे. आज भारताची क्षमता ही फक्त भविष्याची गोष्ट नाही, ती उजळ वर्तमानातील वास्तव बनलेली आहे. या तिमाहीतील कामगिरीनं या सकारात्मक परिवर्तनाची दिशा आणखी दृढ केली आहे. आपण संधीच्या वळणावर उभे आहोत, जिथून भारत फक्त नवीन उंची गाठणार नाही, तर जगातील आर्थिक नकाशालाही नव्याने आकार देऊ शकतो. बातमी पाकिस्तानमधून. पाकिस्तानमध्ये 13 नोव्हेंबर रोजी पारित 27व्या संविधानातील सुधारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध नोंदवला जातो आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितलं, ही सुधारणा न्यायव्यवस्थेची स्वायत्तता, लष्करी जबाबदारी आणि कायद्याच्या राजकारणाची मुळं कमजोर करू शकते. त्यांनी चेतावणी दिली की अशा प्रकारच्या बदलांचा पाकिस्तानच्या लोकशाही भविष्यास दूरगामी परिणाम होऊ शकतो. या सुधारणेअंतर्गत पाकिस्ताननं नवीन संघीय संविधानिक न्यायालय स्थापन केले, ज्याला संविधानिक प्रकरणं सुनावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा अधिकार आता सर्वोच्च न्यायालयाकडे राहणार नाही. सर्वोच्च न्यायालय फक्त नागरी आणि दंडात्मक प्रकरणापुरतं मर्यादित राहील. हा बदल पाकिस्तानच्या न्यायिक रचनेत मोठा बदल आहे. सर्वात वादग्रस्त तरतुदींपैकी एक म्हणजे राष्ट्राध्यक्ष, फील्ड मार्शल, एअरफोर्स मार्शल आणि नौदलाचे ॲडमिरल यांना आजीवन गुन्हेगारी खटले आणि अटक टाळण्याची मुभा देण्यात आली आहे. ही तरतूद फौज आणि राज्य नेतृत्वाला अभूतपूर्व संरक्षण प्रदान करते. मानवी हक्क संघटनांचा दावा आहे की हे पाऊल फौजेचा प्रभाव वाढवेल, जबाबदारीसारख्या लोकशाही व्यवस्थेला कमजोर करेल. तज्ज्ञांचा दावा आहे की यामुळं सध्याचे आर्मी चीफ जनरल आसिफ मुनीर यांच्या अधिकारांचं असंतुलन विस्तारित होऊ शकतं. वोल्कर टर्क यांनी सांगितलं की ही सुधारणा सार्वजनिक चर्चे, कायदे तज्ज्ञांची सल्ला आणि नागरी समाजाच्या सहभागाशिवाय लागू करण्यात आली आहे, जी लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे. त्यांनी असंही सांगितलं की न्यायाधीशांची नियुक्ती, पदोन्नती आणि बदली यासंबंधी नवीन तरतुदी न्यायालयाला राजकीय हस्तक्षेपाच्या प्रभावाखाली आणू शकतात. संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानला अशा सुधारणा पुनर्विचार करण्याचं आणि नागरी समाजाची मतं समाविष्ट करण्याचं आवाहन केलेलं आहे. मानवी हक्क संघटनांनी याला संविधानिक तख्तापालट म्हणून उदाहरण दिलं असून असं सांगितलं की हे पाऊल न्यायव्यवस्थेला कमजोर करून फौजेच्या वर्चस्वाला अधिक मजबूत करेल. टर्क यांनी असंही म्हटलं की पाकिस्तानच्या नागरिकांना लोकशाही आणि कायद्याच्या राजकारणाचं महत्त्व माहीत आहे आणि या तत्त्वांची सुरक्षा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. बातमी पर्यटन विषयासंदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यटन क्रांतीमुळं परदेशी पर्यटकांच्या संख्येत जबरदस्त वाढ झालेली आहे, ज्याचा फायदा विविध राज्यांना झाला. या संदर्भात बंगाल, जे 2023-24मध्ये पर्यटनामध्ये 3ऱ्या क्रमांकावर होतं, ते 2025मध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचले. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. पण या वाढीचं सगळं श्रेय आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिलं जात असल्याचं दिसतं. ममता बॅनर्जींनी या संदर्भात स्वतः ट्विट करून स्वतःची प्रशंसा केली आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की 2011पासून सत्ता सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जींच्या प्रयत्नांचा ठोस परिणाम दिसत नाही. तर मोदी सरकारच्या येण्याच्या नंतर सुरू झालेल्या प्रयत्नांचा, जसं की इन्क्रेडिबल इंडिया, ई-व्हिसा, मेडिकल व्हिसा, क्रूजपासून रस्त्यापर्यंत केलेल्या विकासाचा फायदा बंगालला झालेला आहे. विदेशी पर्यटकांसाठी बंगाल पूर्वी 3रं आणि आता 2रं सर्वाधिक पसंतीचं पर्यटन स्थळ बनलं आहे. पूर्वी महाराष्ट्र पहिलं आणि गुजरात 2रं होतं, पण आता बंगालनं गुजरात, राजस्थान आणि दिल्लीला मागं टाकत 2ऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या भारत पर्यटन डेटा संग्रह 2025नुसार आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येच्या दृष्टीनं बंगाल देशात 2ऱ्या क्रमांकावर आहे. पर्यटकांची संख्या 3.12 मिलियन होती. ही वाढ अचानक झाली असं वाटू शकतं, पण त्यामागं मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा हात आहे. सांस्कृतिक समृद्धी आणि सण उत्सवांनी परदेशी पर्यटकांना आकर्षित केलेलं आहे. कोलकात्यातील दुर्गापूजेला जागतिक मान्यता मिळाली आहे. डिसेंबर 2021मध्ये युनेस्कोनं दुर्गापूजेला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसामध्ये समाविष्ट केलं. यामुळं कलाकार, शिल्पकार यांना प्रोत्साहन मिळालं, जे संपूर्ण वर्ष देवीच्या मूर्ती तयार करण्यात व्यस्त राहतात. बंगालातील खाजगी रुग्णालयांमध्ये बांगलादेशी वैद्यकीय प्रवासी मोठ्या संख्येने येतात, कारण बंगाल सीमाजवळ आहे आणि मेडिकल व्हिसा मिळणं सोपं आहे. पंतप्रधान मोदींची हील इन इंडिया योजना आणि केंद्र सरकारचं सुलभ मेडिकल व्हिसा या कारणांमुळं बंगालमध्ये बांगलादेशी मेडिकल प्रवाशांची संख्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. विदेशी पर्यटकांच्या वाढीमागं इन्क्रेडिबल इंडिया मोहिमेचा मोठा हात आहे. अटल बिहारी वाजपेयींनी सुरू केलेल्या या मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ई-व्हिसा, मेडिकल व्हिसा, ग्लोबल कॅम्पेन आणि सुलभ प्रवेशाद्वारे सुपरचार्ज केलं. इन्क्रेडिबल इंडिया 2.0 डिजिटल आणि सोशल मीडियावर प्रमोट करण्यात आलेली आहे.
पर्यटकांना पर्यटन स्थळांचा शोध घेणं, योजना तयार करणं, बुकिंग करणं आणि प्रवास करणं सोपं व्हावं यासाठी अतुल्य भारत डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं पर्यटकांना सुविधा देण्यासाठी स्वैच्छिक होमस्टे योजना आणि जनजातीय पर्यटन सर्किट विकसित केलेलं आहे, ज्यामुळे स्थानिक लोकांना उत्पन्न आणि पर्यटन स्थळांचा विकास हा करता येतो. राज्यातील प्रमुख तीर्थस्थळं जसं की त्रिपुरा सुंदरी मंदिर, चामुंडेश्वरी देवी मंदिर, पटना साहिब यांची विकास योजना राबवली गेली. कोलकात्याला क्रूज पर्यटनाचा फायदा देखील मिळालेला आहे. बंगाल गंगा क्रूज आणि भारत आसियान खाडीतील नवीन क्रूज कॉरिडॉर या सेवांमुळं पर्यटकांना आकर्षण वाढलं आहे. भाजपने ममता बॅनर्जींच्या या वाढीवर प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप नेते अमित मालविया यांनी ट्विट करून विचारलं, ममता बॅनर्जी क्रेडिट का घेत आहेत जेव्हा पर्यटक मोदी सरकारच्या प्राथमिकतेत आहे? एकूणच काय तर पर्यटनामुळं राज्याची अर्थव्यवस्था वाढते आणि नागरिकांना फायदा होतोय. ममता बॅनर्जींनी मागील 15 वर्षात पर्यटन क्षेत्रात खास काही केलं नाही, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध बंगालला या काळात जास्त फायदा मिळू शकलेला असता. बातमी मध्य प्रदेशमधून. मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमधून जबरदस्ती धर्मांतरणाचा प्रकार समोर आलेला आहे, जिथं जहांगीराबाद येथे एका तरुणानं आरोप केला आहे की त्याला मानसिक दबाव, धमक्या आणि खोट्या प्रकरणांद्वारे इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती केली गेली. तरुण, ज्याचं आधीचं नाव शुभम गोस्वामी होतं, आता नंतर बदलून अमन खान ठेवण्यात आलेलं आहे. मंत्री विश्वास सारंग यांच्या जनदर्शन कार्यक्रमात ते आले आणि आपली तक्रार त्यांनी मांडली. तरुणाचा दावा आहे की एक ओळखीची मुलगी आणि तिचं कुटुंब त्याला प्रथम प्रेमजाळात फसवून नंतर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकत होतं. धर्म न स्वीकारल्यास आरोपी कुटुंबानं FIR दाखल केली, मारहाण केली आणि सतत धमक्या दिल्या. तरुणानं असा आरोप केला की ज्याला जमातमध्ये पाठवून धर्मांतरण केलं गेलं आणि त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आलं. मंत्री विश्वास सारंग यांनी हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिलेत. 2 महिन्यांच्या तपासानंतर आरोपी कुटुंबाविरुद्ध FIR दाखल करण्यात आलेली आहे. मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितलं, जबरदस्ती धर्मांतरण विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल आणि तरुणाला शास्त्रानुसार त्याच्या घरात परत पाठवलं जाईल. तरुणानं सांगितलं की आता तो आपल्या जुन्या ओळखीनं सामान्य जीवन जगण्याची अपेक्षा करतो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.